हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल। तर आज आपण आहोत सिक्कीममध्ये। तर सिक्कीममध्ये येऊन मस्त थंडगार वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही काल रात्रीच इथे आलो आहे आणि चेक इन वगैरे केले हॉटेलमध्ये आणि आम्ही आता दुसऱ्या दिवशी सगळे पॉईंट्स चेकआउट करायला निघाले। तर हा आहे बक्तोंग फॉल्स करून आहे एक, ते तुम्ही माझ्या मागे बघू शकता। असा हा पूर्ण वॉटरफॉल आहे आणि आता आजच्या पूर्ण दिवसात आम्ही साईट सीइंग करणार आहेत सगळे आणि मस्त एन्जॉय करूया। फलफ्रूट ताजा मीठा काय करतोय तिथे साईडलाच फ्रूट स्टॉल होता, तेव्हा तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथेच फ्रूट स्टॉल आहे। तर बघू तो बोलतोय खूप गोड आहेत, ट्राय करून बघूया। खरंच गोड आहेत। हा मग फलफ्रूट खाइए ताजा मीठा चांगले होता। 50 रुपयामध्ये बरीच क्वांटिटी दिली त्यांनी। त्याला खातो, पुढच्या आपण स्पॉटला भेटूया। हा आमचा सेकंड स्पॉट आहे गुंजम मॉनेस्ट्री करून, तर आपण इथे आलो आहे। आणि हे सर्व आमच्या सोबतच आहेत ट्रिपमध्ये। हॅलो, हाय। आणि हे आमचे ट्रॅव्हल ऑर्गनायझेशन आहे चेतन, ऑर्गनायझर ट्रॅव्हल ऑर्गनायझर चेतन। मुलगी असेल तर सांगा, कोण मुलगी असेल तर सांगा। इंटर्न तिकडे आहेत, ते कॅमेरा घेऊन उभे आहेत ते। इकडे भाजी विकायला आलेत बघा यांचं। आणि हे सर्वच जणी सुंदर दिसतात। तर आता आमची मॉनेस्ट्री पूर्णपणे फिरून झाली आहे आणि मॉनेस्ट्रीच्या समोरच एकदम व्ह्यू आहे मोठा, पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू आहे गँगटॉकचा। तर तो तुम्हाला दाखवतो मी, हे बघा। थर्ड स्पॉटला आलेलो आहे, ताशी व्ह्यू पॉईंटला। शिड्या आहेत थोड्या, तर गाडीवाल्यांनी आम्हाला तिथे सिग्नलच्या इथे सोडलं आणि तिथून आम्ही असं शिड्या चढत चाललो आहे। तर थोडं वरती आहे तेव्हा तिथे, तर शिड्या चढत वरती भेटूया। आपण वरती पोचलेलो आहे आणि इथे तुम्ही माझ्या मागे सगळीकडे बघू शकता। तर इथे आहे सगळं आहे आणि त्या साईडला तिथे कंचनगंगा आहे। तर तो पोरगा तिथे 10 रुपये घेऊन त्या टेलिस्कोपमधून दाखवतोय। तर दिसतंय स्लाइटली एकदम।
हा गुरुवे 10 रुपये घेऊन दाखवतो तिकडे पूर्ण. आणि त्या साईडला तिथे बुद्धा टेम्पल आहे ते पण दाखवते. आपल्या नेकेड आयनी ते दिसणारच, आपल्या नेकेड आयनी ते दिसणार नाही आपल्याला, पण त्याच्या टेलिस्कोपमध्ये त्याला माहिती आहे बरोबर कुठे काय आहे ते. तो बरोबर तिथे त्यातल्या तिथे झूम करतोय आणि बरोबर दाखवतोय तिथे. तर 10 रुपये घेतोय तो पर पर्सनचे. तर तुम्ही ते बघू शकता, छान आहे एकदम. तिथे बाजूलाच एक शॉप आहे सुविनियर्सचं. तर आपण बघूया काय काय आहे शॉपमध्ये त्या. तर आम्हाला एक गौतम बुद्धाची मूर्ती घ्यायची आहे. तर इथे भेटते का बघू. प्रतीक्षाच्या मामासाठी घ्यायची गौतम बुद्धाची मूर्ती. बघ आहे का. ते बघ इथे सगळ्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर आम्ही स्पेशली गौतम बुद्धाची मूर्ती घ्यायसाठी आलो. 2 घ्यायचे. हा नाही, हे आपल्या घरासाठी घ्यायचं. आणि मामासाठी पण पाहिजे ना एक. तर तोपर्यंत आम्ही जरा बुद्धांच्या मूर्ती सिलेक्ट करतो. 2 हवेत आपल्याला, एक आपल्या घरी आणि एक प्रतीक्षाच्या मामाच्या घरी. तर 2 मूर्ती घ्यायच्यात आपल्याला. तो वेट लकी साइन है, आप यहाँ पढ़ के ले जा सकते हो ना. हम का फिर दूसरा अच्छा, देखना अच्छा. है. अब यहाँ पे जो इस साल भी अच्छा हो, गुड लक हो बोल के अच्छा. ये हमारा गवर्नमेंट कैलेंडर में कवर करके रखते हैं. गुड ओके. लक साइन है. आप जहाँ भी जाइए गेट में हाँ, घर हाँ. में ये मिलेगा आपको, बाहर गेट में. अच्छा, ये कैलेंडर मिलेगा कैलेंडर आपका? नहीं, ये वाला ओके ओके लकी साइन वाला. ओके. लकी साइन आहे. काढला. हां घे. काय घेते बघू दाखव. इसमें आप ये भी है और इसमें ऐसा. तर आमचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत आमच्या सोबत. तर ही आहे रुचिता ताई आणि हे प्रियांक दादा. तर हे आज पूर्ण दिवस आमच्यासोबत याच कॅबमध्ये शेअरिंगमध्ये आहेत आणि पूर्ण आम्ही सोबतच फिरणार आहोत. आपण सोबत हां म्हणजे आमच्या टूरमध्येच आहेत ते आणि आम्ही कॅबमध्ये पण सोबत आहोत असं. तर आता आपण पुढच्या स्पॉटला भेटूया. स्टोक आहे आणि या साईडला ही प्रतीक्षा त्यांचे लोकल जो अटायर आहे ड्रेस ते ट्राय करते. काय बख्खू नाव आहे या ड्रेसचं. तर ती आता याच्यावरती सगळे फोटो वगैरे काढणार आहे. आणि आता हे घालूनच आम्ही वरती चाललो गणेश टोकला. ही रुचिता ताई बघा. आता विशालला मी खूप जबरदस्ती कपडे घालायला सांगितली आहे, यांचा ट्रेडिशनल ड्रेस. आणि तो रेडी झाला आहे. सगळ्यांनी सांगा कसा दिसतोय. विशा इकडे बघा. तर हे बघा प्रतीक्षाने मला जबरदस्ती करून हे असे कपडे घालायला लागले चायनाचे. कारण की लास्ट टाइम मी मनालीला गेलेलो तर तेव्हा पण मी तिने घातलेले एकटीने कपडे आणि मला मी नको बोलत होतो. तर आता तिने मला बोलली की हां तेच मी नको बोललो, तिने घातले तिच्याकडे. तर असं तुम्ही इकडे सगळं आपले महादेवाचं आहे आणि गणेश टोक नावाप्रमाणे इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे. चला तुम्हाला दाखवतो. जे अलाउड नाही आहे त्यांनी आतमधून व्हिडिओ काढायला ओरडाओरड केली. बाहेरून दाखवतो तुम्हाला. एकदम सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे आतमध्ये. हे बघा इथून बाहेरूनच बघा. अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इथे अशा व्हॅलीचा पूर्ण व्ह्यू आहे. तर हा आपला 5वा आय थिंक 5वा स्पॉट आहे. नंबर्स विसरलो मी किती आहेत तो आहे. तर 5वा स्पॉट असेल हा.
तर आता पुढे अजून एक हनुमान टेम्पल करून आहे, तर आपण तिथे पण जाणार आहोत. तर आता त्या स्पॉटला भेटूया आपण. तर आम्ही आता आजच्या दिवसाच्या लास्टच्या स्पॉटला आलेलो आहे. ते आहे हनुमान टोक करून. तर म्हणजे असं बोलतात की लक्ष्मण देवांना जेव्हा आमचे भाऊ जे लक्ष्मण आहेत त्यांना बाण लागलेला मेघनाथकडून, आणि मग जेव्हा हनुमान संजीवनी आणायला गेलेले तेव्हा परत येताना त्यांनी इथे स्टॉप घेतला, म्हणजे इथे थांबलेले, म्हणून याला हनुमान टोक असं बोलतात. आता बघूया. हे बघा असं सगळा परिसर आहे पूर्ण हनुमान टोकचा. मेंटेन बाय ब्लॅक कॅट डिव्हिजन, म्हणजे आपल्या आर्मीचे जे ब्लॅक कॅट कमांडो आहेत त्यांच्या थ्रू सगळं मेंटेन केलेलं आहे. आता बघूया वरती अलाउड करतात की नाही फोटोला वगैरे, पण म्हणजे त्यांनी एकदम सुंदर त्या रीतीने सगळं मेंटेन केलं आहे. म्हणजे आपल्या कमांडोची सल्यूट, सगळं काय करू शकतात ते. आणि त्यानुसार त्यानंतर आपल्या उद्याला तोसंग लेक आणि अजून हरभजन बाबा मंदिर आहे, तिथे जायचं आहे. पण खूपच जास्त बर्फ आहे. वरतून ज्या गाड्या येत आहेत त्यांच्यावरती पूर्ण बर्फ आहे, तर वाटत नाही मला परमिशन भेटेल. तरी उद्याचं उद्या बघूया. आता आपण वरती जाऊया. बजरंग बली की जय. सुंदर, अतिशय सुंदर परिसर आहे. कसं वाटतं प्रतीक्षा तुला? एकदम सायलेन्स प्लेस आहे. जय हनुमान. म्हणजे खूप छान आहे. कट करून नाही तर माझा बाप मला मारून टाकेल. अरे हा बघा, हा सगळा आपला हनुमान टेकचा परिसर आहे. तर म्हणजे एकदम छान मेंटेन केलं आहे आपल्या आर्मी जवानांनी. आणि त्या साईडला पूर्ण असं डोंगर आहे. आणि वातावरण तुम्ही बघू शकता, मिनटाला चेंज होतं एकदम वातावरण. थोड्या वेळापूर्वीच ऊन होतं आणि आता पूर्ण आता ढगाळ वातावरण झालेलं आहे. सीनचा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि या पुढचा व्लॉग येणार आहे, तर त्यासाठी कनेक्टेड राहा. सिक्कीमचे असेच खूप सिक्कीम स्टेटचे सगळे असेच व्हिडिओ येणार आहेत, तर स्टे कनेक्टेड. तोपर्यंत बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डू सबस्क्राईब.